नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे। आपण बघत आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स सेकंड सेमिस्टर पॉलिटेक्निक सिव्हिल मेकॅनिकल ऑटोमोबाईल प्लास्टिक पॉलिमर च्या ब्रांचच्या विद्यार्थ्यांना आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स क्रॅश कोर्स आहे 2026। तर या क्रॅश कोर्स मध्ये आपण टोटली मेकॅनिक्स मध्ये टोटल 5 युनिट आहेत। तर 5 युनिटचे न्यूमेरिकल विथ थिअरी सर्वच्या सर्व आपण शिकणार आहोत। तर आजच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगत आहे युनिट नंबर फर्स्ट बद्दल, सिंपल लिफ्टिंग मशीन। तर बघा, युनिट नंबर फर्स्ट आहे आपला मेकॅनिक्सचा सिंपल लिफ्टिंग मशीन। हा पेपर मध्ये 20 मार्कासाठी विचारला जातो और क्वेश्चन धरून। एमएसबीटी एग्जामचा पॅटर्न आहे, एक क्वेश्चन नंबर ए आणि एक क्वेश्चन एफ, 2 मार्क्स थेरी विचारतात। त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 हा पुराच्या पुरा हा सिंपल लिफ्टिंग मशीनवर येणार आहे। या 4 पैकी तुम्हाला 3 क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात। त्याच्यामध्ये 3 न्यूमेरिकल राहतील आणि एक क्वेश्चन राहते थेरीचा। असा पॅटर्न आहे, 4 × 4 × 4 + 4 + 4 + 4 अशी किती मार्क्स झाले? 20 मार्क्स झाले। तर आता याच्यानंतर समर 2024 म्हणजे 2024 ला की स्कीम आली होती। हा पहिला पेपर आलता। तर याच्यामध्ये थेरीचा क्वेश्चन आलता रिव्हर्सिबल मशीनचा आणि इथं आलता व्हेलॉसिटी रेशो डबल परचेस स्क्रॅप। व्हेलॉसिटी रेशो विचारला होता, फक्त व्हेलॉसिटी रेशो काढायला लागते। आणि एक सिंपल स्क्रू जॅकचा प्रॉब्लेम विचारला होता तुम्हाला आणि एक वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉकचा प्रॉब्लेम आला होता आणि एक लॉ ऑफ मशीनचा प्रॉब्लेम आला होता, लॉ ऑफ मशीन आणि ग्राफ आला होता। त्यानंतर विंटर 2024 मध्ये इथं आयडियल मशीन एक क्वेश्चन विचारला होता थेरीचा, व्हेलॉसिटी रेशो विचारला गिअर पुली ब्लॉकचा। सिंपल प्रॉब्लेम जे पहिले स्टार्टिंगचे प्रॉब्लेम आहेत, एफर्ट लोड इफिशियन्सी वाले साधे प्रॉब्लेम। इथे एक सिंपल स्क्रू जॅकचा प्रॉब्लेम आला होता, सिंपल प्रॉब्लेम इथं आलं होतं एक, आणि एक लॉ ऑफ मशीन आलता। तसंच समर 2025 मध्ये तुम्हाला थेरी मध्ये विचारलं एफर्ट कायले म्हणतात, लोड कायले म्हणतात। एफर्ट कायले म्हणतात, एफर्ट एखादा लोड आपण काय करत आहे, उचलत आहे, ते त्याला लागणारी ताकद म्हणजे एफर्ट होते। लोडला उचलण्यासाठी लागणारा फोर्स म्हणजे काय होते, एफर्ट। आणि लोड कायले म्हणतात, एखादं वजन आपण उचलू राहिलो, एखादं वजन काय करू राहिलो, वेट काय करत आहे, लिफ्ट करत आहे, त्याला लोड म्हणतात। लोडला उचलण्यासाठी लागणारी ताकद म्हणजे एफर्ट होते। लोड म्हणजे एखादं वजन आपण काय करू राहिलो, उचलू राहिलो, त्याला लोड म्हणतात। आयडियल मशीन कशाला म्हणतात, ज्याची इफिशियन्सी 100% असते। इफिशियन्सी किती % असते, 100%, त्याला आयडियल मशीन म्हणतात। त्यानंतर एक सिंपल प्रॉब्लेम आलं होतं एफर्ट लोड इफिशियन्सी वाला। इथे एक सिंपल प्रॉब्लेम आला होता एफर्ट लोड इफिशियन्सी वाला। त्यानंतर एक सिंगल परचेस स्क्रॅप मशीनचा प्रॉब्लेम आला होता आणि एक आलती थेरी लॉ ऑफ मशीन। लॉ ऑफ मशीन म्हणजे होते P = mw + c। P म्हणजे एफर्ट, m म्हणजे स्लोप, w म्हणजे लोड आणि c म्हणजे y इंटरसेप्ट। आणि लॉ ऑफ मशीन आहे की हे रिलेशन आहे लोड आणि एफर्ट। म्हणजे जर लोड जर समजा 100 असेल तर एफर्ट किती लागू राहिलं, आणि एफर्ट जर असेल तर लोड किती लागू राहिलं, याच्यावरून तुम्ही काढू शकता। दिस इज द लॉ ऑफ मशीन, याचा थेरॉटिकल, याचा स्टेटमेंट, फॉर्म्युला आणि त्याचे अर्थ, असे 4 मार्क। आणि कंटिन्यू मध्ये 3 पेपर मध्ये रेग्युलर आलेला आहे। 2024 च्या पण लॉ ऑफ मशीन, 2025 मध्ये लॉ ऑफ मशीन आणि 2025 च्या विंटर मध्ये पण लॉ ऑफ मशीन। समर मध्ये लॉ ऑफ मशीन, विंटर मध्ये लॉ ऑफ मशीन, इथं विंटर 2024 मध्ये पण लॉ ऑफ मशीन। 4 मार्काचा कंटिन्यू प्रॉब्लेम म्हणजे थेरीचा क्वेश्चन। तर तुम्हाला लॉ ऑफ मशीनचा एक टॉपिक तर करायचाच आहे, आलं तर 4 पैकी 4 मार्क भेटून जाते, एकदम सिंपल। त्याच्यानंतर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आणि व्हेलॉसिटी रेशो याच्यात आला होता। मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे काय होते, W/P झालं, लोड अपॉन एफर्ट इज कॉल्ड एज मेकॅनिकल ऍडव्हान्टेज। व्हेलॉसिटी रेशो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट अपॉन डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड इज कॉल्ड एज व्हेलॉसिटी रेशो। आणि इथं वॉर्म अँड वॉर्म व्हीलचा व्हेलॉसिटी रेशो काढायचा होता। त्यानंतर डिफरन्शियल एक्सेलचा एक प्रॉब्लेम, सिंपल प्रॉब्लेम, लॉ ऑफ मशीनचा एक प्रॉब्लेम आणि लॉ ऑफ मशीनची थेरी आलती आणि वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉकचा प्रॉब्लेम आलता। तर याच्यावरून आता तुम्ही म्हणता सर याच्यावरून काय जजमेंट लागते, याच्यावरून जजमेंट लागू राहिलं की 3 न्यूमेरिकल येतात। पहिली गोष्ट, एक व्हेलॉसिटी रेशोचा म्हणजे की क्वेश्चन येते,
तीन न्यूमेरिकल येऊ राहिले, एक व्हेलॉसिटी रेशो, म्हणजे टोटल 7 ते 8 मशीन आहेत आपल्या ते, त्याच्यातले व्हेलॉसिटी रेशो पाठ करून जायचे, म्हणजे त्याचे 2 मार्क फिक्स झाले. त्याच्यानंतर 3 न्यूमेरिकल येतील. मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे की 2 बेसिक प्रॉब्लेमवर, जनरल याच्यावर 2 प्रॉब्लेम येऊ शकतात आणि एक याच्यावर येणार आहे मशीनवर. मग तुम्ही व्हेलॉसिटी रेशो पाठ केले तर जर तुम्हाला मशीनचा कोणताही प्रॉब्लेम विचारला तर तुम्हाला सॉल्व्ह करता येते. आणि त्याच्यानंतर आता बघा रिव्हर्सिबल झालं. आता एक इम्पॉर्टंट काय राहिलं याच्यातलं राहिली इफिशियन्सी. आता क्वेश्चन 2 मार्कासाठी कशावर येऊ शकते, व्हॉट इज द इफिशियन्सी, व्हॉट इज द नॉन रिव्हर्सिबल मशीन, सेल्फ लॉकिंग मशीन कायले म्हणतात, आयडियल एफर्ट कायले म्हणतात, आयडियल लोड कायले म्हणतात, लोड लॉस्ट इन फ्रिक्शन आणि एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. एवढे क्वेश्चन केले की थेरी खतम होऊन जाते. बाकीचे तो क्वेश्चन येण्याचे चान्सेस डबल, रिपीट होण्याचे चान्सेस कमी आहे. ओके, म्हणजे की आता रिपीट आता काय येऊ शकते तुम्हाला, इफिशियन्सी विचारू शकतात, आयडियल एफर्ट, आयडियल लोड, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, लोड लॉस्ट इन फ्रिक्शन आणि एक नॉन रिव्हर्सिबल मशीन. रिव्हर्सिबल मशीन कायले म्हणतात, आणि नॉन रिव्हर्सिबल मशीन म्हणजे सेल्फ लॉकिंग मशीन. नॉन रिव्हर्सिबल विचारलंय वाटते त्यांनी, काय विचारलेलं आहे, रिव्हर्सिबल विचारलं. हा, नॉन रिव्हर्सिबल विचारायचं आहे. सेल्फ लॉकिंग मशीन कशाला म्हणतात, ज्याची इफिशियन्सी 50% पेक्षा काय असते, कमी असते, त्याला नॉन रिव्हर्सिबल मशीन म्हणतात. रिव्हर्सिबल मशीन ज्याची इफिशियन्सी 50% पेक्षा काय राहते, जास्त असते, त्याला रिव्हर्सिबल मशीन म्हणतात. अत्यंत सोपा असा पार्ट आहे हा. तर लक्षात ठेवा 3 न्यूमेरिकल येणार म्हणजे येणारच आहे, आणि एक थेरीचा क्वेश्चन म्हणजे लॉ ऑफ मशीनचा करून जायचा. हा सर्वात मोठा क्वेश्चन आहे याच्यात लॉ ऑफ मशीनचा, बाकी सर्व सोपी आहे. ओके, तर याच्यावर आता बघा वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉक अजून आले का, वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉकवर नाही आलं. सिंपल स्क्रू जॅकवर आलेला आहे, आणि याच्यानंतर डिफरन्शियल ऍक्सल. आता जर आपण हे मशीन जर आपण सोडल्या, स्क्रू जॅक सोडली, वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉक सोडली, इथं स्क्रू जॅकचा प्रॉब्लेम एक वेळा, वार्म अँड वार, डिफरन्शियल ऍक्सल अँड व्हील, वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉक, बस हेच एवढ्या मशीन करायला लागतात याच्यापैकी. ओके, दुसरी तर कोणती नाही आहे मशीन, अजून 2-3 मशीन समजा. तर एकदम सिंपल टॉपिक आहे, याच्यात तुम्हाला 20 पैकी 20 मार्क इझिली भेटू शकतात. कोणाला काय डाऊट? तर सर्वात पहिले आपण आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला फॉर्म्युले लिहून देतो, हे तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचा अभ्यास करायच्या वेळेस. हा आराखडा तुमच्या समोर असला तर तुम्हाला लक्षात येते की 3 प्रॉब्लेम येऊनच राहिले, 2 प्रॉब्लेम बेसिक याच्यावर येणार आहे, आणि एकदम सिंपल आहे. जास्तीत जास्त आपल्याला याच्यावर 20 प्रॉब्लेम घ्यायच्या, 20 नाही त्याच्यापेक्षा कमी करू, 15 प्रॉब्लेम मध्येच होऊन जाईल का. 15 प्रॉब्लेम मी शिकवेन आणि त्याच्यातलेच पेपर मध्ये उतरतील, त्याच्या व्यतिरिक्त नाही. म्हणजे की बघा सिंपल प्रॉब्लेम करायच्या 4, त्यानंतर लॉ ऑफ मशीनचे करायच्या 2, 4 आणि 2 6, आणि मशीनचे मग बाकीचे 2 2 2 2 2 2 2 2 होऊन जाते. तर सर्वात पहिले आजच्या लेक्चर मध्ये आता मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून देणार आहोत. फॉर्म्युले आहे, एफर्ट इट इज डिनोटेड बाय पी, एफर्ट इट इज डिनोटेड बाय पी. एफर्ट पी ला डिनोट करतात, लोडला उचलण्यासाठी लागणारा फोर्स म्हणजे एफर्ट. त्यानंतर लोड इट इज डिनोटेड बाय डब्ल्यू, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज डब्ल्यू अपॉन पी, वेलोसिटी रेशियो distance traveled by effort upon distance traveled by load. Distance traveled by load. त्यानंतर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज झाला काय, इफिशियन्सी काय फॉर्म्युला आहे, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन वेलोसिटी रेशियो इंटू 100 इफिशियन्सी. आयडियल एफर्ट पी आय, आयडियल एफर्ट काय फॉर्म्युला आहे,
पी आय इज इक्वल टू डब्ल्यू इंटू व्ही आर. आयडियल लोड, काय फॉर्म्युला आयडियल लोडचा? डब्ल्यू आय इज इक्वल टू पी अपॉन, एक मिनिट, आयडियल एफर्टचा फॉर्म्युला आहे वाटते डब्ल्यू अपॉन व्ही आर. आयडियल एफर्टचा डब्ल्यू अपॉन व्ही आर आणि आयडियल लोडचा आहे हा डब्ल्यू अपॉन व्ही आर आहे ना, डब्ल्यू अपॉन व्ही आर. आणि आयडियल लोडचा आहे पी इंटू व्ही आर. आयडियल लोडचा फॉर्म्युला आहे पी इंटू व्ही आर. त्यानंतर एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन फॉर्म्युला आहे पी एफ चा, पी मायनस पी आय. पी मायनस पी आय. एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, फ्रिक्शन इट इज डिनोटेड बाय एफ, एफर्ट इट इज डिनोटेड बाय पी. त्यानंतर लोड लॉस्ट इन फ्रिक्शन डब्ल्यू एफ इज इक्वल टू डब्ल्यू आय मायनस डब्ल्यू. त्यानंतर आयडियल मशीन, त्याच्या आधी लॉ ऑफ मशीन, लॉ ऑफ मशीन P इज इक्वल टू एम डब्ल्यू प्लस सी. एम म्हणजे स्लो, P म्हणजे एफर्ट, W म्हणजे लोड, C म्हणजे वाय इंटरसेप्ट. लॉ ऑफ मशीन, मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज फॉर्म्युला आहे 1/m आणि मॅक्झिमम इफिशियन्सी, इथं फॉर्म्युला आहे मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आयडियल मशीन काय म्हणतात सांगा, ज्याची इफिशियन्सी किती पर्सेंट आहे, 100%, त्याला आयडियल मशीन म्हणतात. रिव्हर्सिबल मशीन काय म्हणतात, रिव्हर्सिबल मशीन ज्याची इफिशियन्सी 50% पेक्षा काय आहे, जास्त आहे. नॉन रिव्हर्सिबल मशीन, नॉन रिव्हर्सिबल मशीन ज्याची इफिशियन्सी 50% पेक्षा कमी आहे. आणि पॉइंट ऑफ रिव्हर्सिबल, पॉइंट ऑफ रिव्हर्सिबल ज्याची इफिशियन्सी एक्झॅक्टली 50% आहे. ज्याची इफिशियन्सी 100% आहे त्याला आयडियल मशीन म्हणतात. ज्याची इफिशियन्सी 50% पेक्षा जास्त आहे त्याला रिव्हर्सिबल मशीन म्हणतात. ज्याची इफिशियन्सी 50% पेक्षा कमी आहे त्याला नॉन रिव्हर्सिबल म्हणतात. पॉइंट ऑफ रिव्हर्सिबल म्हणजे एक्झॅक्ट 50% आहे. तर हे झाले फॉर्म्युले. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्यासाठी इथं आपण थांबून जाऊ. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण याच्यावरची न्यूमेरिकल घेऊ. जर तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना क्रॅश कोर्स जॉईन करायचा आहे तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याच्यावर मेसेज किंवा कॉल करा आणि तुम्ही क्रॅश कोर्स जॉईन करून चांगला तुमची जे गुणवत्ता आहे ते वाढू शकता आणि 100 मार्क तुम्हाला भेटू शकतात. 70 मार्क्सचा पेपर आहे म्हणजे 70 आउट ऑफ 70. 30 मार्क्सचा तर तुमचे युनिट टेस्ट असतात ते झाले असतील. ओके, आजच्यासाठी थांबून जाऊ. धन्यवाद.